नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, आपल्या शासकीय योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. आज सर्व दिव्यांग बांधवांसाठी आणि निराधार लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दिव्यांग बांधवांच्या खात्यात दरमहा 2500 म्हणजे 2500 रुपये वाढीव मानधन थेट जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे. अनेकांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर अनेकांच्या अजूनही प्रतीक्षा आहे. या सोबत श्रावण बाळ योजना आणि इतर सामाजिक न्याय विभागाच्या योजनेचे ही पैसे कधी आणि कसे मिळणार, ही सर्व प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्व आधी आपण समजून घेऊया की हा 2500 रुपयांचा लाभ नेमका कोणाला आणि कोणत्या योजनेअंतर्गत मिळत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार पूर्वी मिळणाऱ्या 1500 रुपयांच्या मानधनात थेट 1000 रुपयांची वाढ करून ते आता 2500 रुपये करण्यात आलेले आहे. याचा थेट फायदा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालणाऱ्या पुढील योजना आहेत ते आपण जाणून घेऊया. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना आहे. या योजनेत पात्र असलेल्या दिव्यांग बांधवांना आता 2500 रुपयाप्रमाणे वाटप सुरू झालेली आहे. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग प्रवर्गात येतात त्यांनाही 2500 रुपये वाढीव लाभ दिला जात आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना आहे. केंद्र पुरस्कृत या योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यातही वाढीव रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गातील निराधार लाभार्थी जसे की वृद्ध, विधवा महिला असतील यांना दरमहा 1500 रुपये मिळतील, तर विशेषतः दिव्यांगांना लाभार्थ्यांना ही रक्कम 2500 रुपये करण्यात आलेली आहे. आता आपण मुख्य प्रश्न असा आहे की माझ्या खात्यात अजून पैसे का आले नाहीत किंवा इतर योजनेची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे, तर याविषयी आपण जाणून घेऊया. तर पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. ही सर्व रक्कम TBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट बँकेत पाठवली जात आहे. जिल्हावार आणि बँकेच्या क्लिअरन्सनुसार ही रक्कम जमा व्हायला 2 ते 5 दिवसाचा वेळ लागतो, त्यामुळे काळजी करू नका. श्रावण बाळ व इतर योजनेचं काय, तर श्रावण बाळ योजनेचे म्हणजे वृद्ध आणि इतर लाभार्थ्यांसाठी आणि संजय गांधी निराधार योजनेचे इतर प्रवर्गाचे पैसे देखील ट्रेझरीकडून मंजूर होऊन बँकेकडे वर्ग केले जात आहे. पुढील 2 ते 3 दिवसामध्ये या योजनेचा नियमित पैसे खात्यात दिसू लागतील. आता कोणत्याही लाभार्थ्यांनी काळजी करायची नाहीये. जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर लगेच या 3 गोष्टी करायच्या आहे. तुमचे बँक खाते आधाराशी लिंक आहे का हे तपासायचं आहे, कारण आधार लिंक नसलेल्या DBTद्वारे पैसे येणार नाही, ते अडकतात. बँकेत जाऊन तुमचे KYC अपडेट आहे की नाही याची खात्री करायची आहे. अनेकांचे बँक खाते बंद असतात, त्यात वर्षभरात कोणताही व्यवहार झालेला नसतो. असे असलेल्या बँकेत जाऊन खाते चालू करून घ्यायचे आहे. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, दिव्यांग बांधवांसाठी 2500 रुपयाची ही मदत त्यांच्या हक्काची आणि अत्यंत दिलासादायक आहे. तुम्हाला चालू महिन्याचे पैसे मिळाले आहे का आणि तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही माहिती सर्व गरजू बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.